हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर तुम्ही बघितलेल्या आधीच्या व्हिडिओप्रमाणे आपल्या घरी आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर हा त्यानंतरचा दिवस आहे। सो सकाळी सकाळी मस्त लवकर उठून आम्ही फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि त्रिशाला आरती करायची होती आणि तिला घंटी पण वाजवायची होती, आरती पण तिलाच करायची होती। सो हे सगळं तिचं चालू आहे। सो दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मला गौरीच्या तयारीला लागायचं होतं। इथे मी हा एक वेलकम बोर्ड बनवून घेतलेला, डिझाइन वगैरे करून घेतलेल्या मागच्या वर्षीच्या गौराईचे फोटो मी त्यावर लावले होते आणि तो आता प्रिंट करून आणल्यानंतर मला तो कार्डबोर्डवर चिटकवायचं काम चालू झालेलं होतं। आईस्क्रीम सारखे स्पून आहे बघ, आईस्क्रीमचे स्पून असतात तसं आहे ना, ते दे। आहे का? हे दिसलं ग? नाही ग, वुडनचं बघ ना, आईस्क्रीमचे असतात तसे तशा याचे वुडनचे पाहिजे। हे बघ, हे प्रॉपर वुडनचे। हां, तो तर हे सगळं झाल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी मला आज सोसायटीची आरती करण्यासाठी जायचं होतं। ॲक्च्युली सोसायटीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी कुठले तरी 2 जणांना असं आरती करायला मिळते। आपल्याला त्यासाठी आधीच नाव द्यावं लागतं। सो आज माझी टर्न होती, माझी आणि माझी एक फ्रेंड असं आम्ही 2 जण मिळून आरती करणार होतो। सो त्यानंतर मला त्या तयारीला लागायचं होतं आणि मग हे सगळं झाल्यावर मी थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी ती तयारी केली। सो तुम्ही इथे बघू शकता, मी छान सिंपल अशी तयारी केली आहे। फार हेवी असं मला काही नको होतं, कारण सोसायटीची आरती झाल्यानंतर मला एका ठिकाणी फंक्शनलाही जायचं होतं। सो छान असे रेडी झाल्यानंतर आम्ही मस्त फोटो काढले आणि त्यानंतर घरातल्या गणपतीची आरती केली। घरातल्या गणपतीची आरती केल्यानंतर आम्ही खाली सोसायटीच्या गणपतीची आरती केली। सोसायटीच्या गणपतीची आरती झाल्यानंतर आम्ही माझ्या एका फ्रेंडच्या हॉटेलच्या ओपनिंगसाठी गेलो। सो मी त्यानंतर काही शूट केलं नाही आणि आता आपण हे डायरेक्ट नेक्स्ट डेचं बघत आहोत। नेक्स्ट डे माझे मम्मी पप्पा आलेले आणि मी सकाळी पण काहीच व्लॉग घेतला नाही। त्यानंतर डायरेक्ट मी दुपारी जेवणाचा व्लॉग घेतला। स्वयंपाक मम्मीने केलेला, सो मला बाकी गोष्टींसाठी खूप फ्री टाईम होता। मी इथे ह्या काही वस्तू ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या ज्या मला डेकोरेशनसाठी लागणार होत्या। सो मी त्या इथे ओपन करत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे 2 मी असे सरस्वतीच्या फ्रेम ऑर्डर केल्या होत्या, सरस्वती यंत्र जे म्हणतात ते, आणि त्यातलं एक मला ठेवून घ्यायचं होतं। सो त्यातलं हे एक होतं, याला स्टँडही आलेलं होतं आणि फ्रीज मॅग्नेटही होतं, बट याची साईज मला छोटी वाटत होती। मला ज्या ठिकाणी हे ठेवायचं होतं तिथे हे छोटं दिसेल, फार उठून दिसणार नाही असं मला वाटत होतं। आणि दुसरं जे एक होतं ते थोडं ह्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये आलेलं आणि त्याचा कलरही थोडा ब्राईट होता, सो मला ते बेटर वाटत होतं। हे बघ मम्मी, ही थोडी मोठी वाटते, ही ठेवायची का? मग थोडी दिसली पण पाहिजे ना, तशीच वर ट्रे मध्ये ठेवणार आहे। ही छान होती याला, मस्त ते मोठी मिरची बट ही थोडी मोठी दिसायला पण ब्लू कलर वरती उठून दिसते, याचे 2 कलर ह्याला पण ते मोठी पाहिजे, लावता नाही येणार का? सो मी ही वाली फ्रेम ठेवून घेतली आणि दुसरी जी होती ब्राऊन कलरमध्ये ती साईज छोटी असल्यामुळे मी ती रिटर्न केली।
आणि त्यानंतर नेक्स्ट डे गौरी आगमन होतं. सो आम्हाला त्याची पण तयारी करायची होती. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर दुपारी मग आम्ही गौराईसाठी साड्या नेसवायची तयारी चालू केली. माझी एक फ्रेंड आहे सोसायटीतलीच, ती दरवर्षी मला ही साडी नेसवण्यासाठी मदतीला येते. आणि माझी ह्या गोष्टीसाठी बिलकुल पण मदत नाही होत घरामध्ये, कारण मला हे नाही जमत. सो मम्मी आणि माझी एक फ्रेंड ह्या दोघी मिळून हे काम करत असतात दरवर्षी, आणि दोघी मिळून खूप छान साड्या नेसवतात. सो हे काम मी नाही करत कधीच, मी बाकी सगळ्या गोष्टी करते. सो दोघींनीही मस्त दोन्ही गौराईंना छान अशा साड्या नेसवल्या. आम्ही दागिने वगैरे पण घालवून ठेवलेले. आणि नेक्स्ट डे फक्त मुखवट्यांची पूजा करून आम्हाला गौरी बसवायच्या होत्या. आणि संध्याकाळी सोसायटीमध्ये कल्चरल प्रोग्राम असल्यामुळे त्रिशाचा डान्स होता, आणि आवरून आम्हाला पटकन खाली पण सोसायटीच्या फंक्शनला जायचं होतं. आणि इथे मम्मीचं त्रिशाला रेडी करून देणं चालू आहे, कारण तिला छान असा डान्स परफॉर्मन्स करायचा होता. तर तिला मस्त मेकअप वगैरे करून छान ड्रेस घालून रेडी व्हायचं आहे. सो इथे त्रिशा छान असा मेकअप आणि हेअरस्टाईल करून रेडी झालेली आहे डान्स करण्यासाठी. सो त्रिशाचा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही सोसायटीतच आज जेवलो. आज सोसायटीतच जेवण वगैरे होतं, आम्ही तिथेच मस्त डिनर केलं. आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही, कारण आम्ही थोडं एन्जॉय वगैरे केलं आणि मग घरी गेलो. तर चला, तर मग दुसरा दिवस होता गौरी आगमनाचा. सो आम्हाला त्याची पण तयारी करायची होती. सो आम्ही लवकर झोपलो, कारण नेक्स्ट डे आम्हाला लवकर उठून ते सगळं पूजा वगैरे करायचं होतं. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.